सामनावीराची ट्रॉफी आपण देऊया राज कडूला. हॅलो. राज कडूला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक. बऱ्याच जण म्हणत होते राज कडू षटकार मारणार नाही आणि स्वप्नील पाटील कुठे आहे आणि रोहननी बक्षीस लावलं होतं. चला लवकर. तर मॅन ऑफ द मॅचचं किताब दिलं जाईल. कृपया पंच झाला ग्राउंडमध्ये. पंचांना विनंती आहे आपण ग्राउंडचा ताबा घ्या. मी या ठिकाणी बापूंना विनंती करतो. आमचे पाटणेश्वरचे बापू पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, पोलीस पाटील. तर त्यांना विनंती करतो की आपण चला मॅचला सुरुवात करायची आहे. पंचांना विनंती आहे आपण ग्राउंडचा ताबा घ्या. विना विलंब चला आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. आज आपल्याला या ठिकाणी मेगा फायनल आपण खेळणार आहोत. खरं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी कार्यक्रम सुनियोजित पद्धतीने ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली पाहिजे, हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. तर आपण विशेष सर्वांनी सहकार्य करा. खेळाडूंनी सर्व संघांनी या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. तुम्हाला विनंती आहे. राज कडू आपण इकडे या. मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आहे. मी विनंती करणार आहे आमचे बापू पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण या ठिकाणी हे मॅन ऑफ द मॅचचं किताब आपण द्यायचं आहे राज कडूला. हॅलो. आमचे रोहन पाटीलचे वडील देविदास पाटील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती येऊन बसायचं आहे. देविदास भाऊ आपणास विनंती आहे की आपण इथे स्टेजवरती येऊन बसायचं आहे. देविदास पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण इकडे यायचं आहे. त्यांच्या समवेत असलेले आमचे दादा यांना विनंती आहे आणि खेळाडूंना विनंती आहे की आपण खेळाडू कक्षामध्येच बसायचं. लक्षात घ्या, जे खेळाडू आहेत त्या खेळाडूंना विनंती आहे, हे समोर जे खुर्चीमध्ये बसलेले आहेत त्यांना विनंती असेल प्रेक्षकांनी बसायचं नाही. खेळाडू कृपया प्लेयर जे आहेत त्यांनी खुर्च्यांमध्ये बसायचं आहे. बाउंड्री लाईन लगत बसू नका. त्या खुर्च्या आहेत ना त्या तुमच्यासाठी आहेत. त्याच्यामुळे कार्यक्रमाची शिस्त पाळा, या स्पर्धेची शिस्त पाळायची आहे. त्या खुर्च्यांमध्ये जाऊन बसायचं आहे. बाउंड्री लाईन लगत बसू नका प्लीज. खेळाडूंनी खुर्च्यांमध्ये बसायचं आहे. धन्यवाद. तर पुढचा आवाज असेल रोशन पाटील. हॅलो पंच, टायमिंग लावायचं आहे. आम्ही पण इथं टायमिंग लावलंय, आपण पण टायमिंग लावायचं आहे. 20 मिनिटं. बघा 20 मिनिटाचा कालावधी कंपल्सरी बंधनकारक राहील. आता इथून प्रत्येक इनिंगसाठी लक्ष असू द्या. सूचना आली आमच्या आयोजकांकडून, पहिला बॉल जेव्हा पडेल तेव्हा आम्ही स्टॉप वॉच प्ले करू आणि ॲक्युरेट 20 मिनिटांमध्ये तुम्हाला सत्र समाप्त करावं लागेल. लेट्स प्ले. चांगला मंगेश दादा, उपसरपंच आमचे शुद्ध आचार्य आणि संतोष दादा चौधरी. मॅचला सुरुवात झाली. पहिला बॉल टाकण्यासाठी वरडी संघाचा प्रमुख गोलंदाज कुमार कोळी. कुमार आला. कुमार पाटील लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फर्स्ट बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. हा फटका फसलाय. मिड ऑफ द फिल्डर चेंडूच्या खाली आलाय, झेल पकडलाय आणि पहिल्या बॉलवरती दिलाय धक्का. कारसाबुल टीमला कुमार पाटील या गोलंदाजाने गोल्डन डकचा शिकार झाला. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज स्वीकार मात्र चालला मैदानाच्या बाहेर. कुमार पाटील संघ एकमेकांच्या आमने सामने मैदानामध्ये पाहत आहे. खार सापोली आणि त्यांच्या बरोबरीने वरडी
बी हा संघ मैदानामध्ये खेळतो. सुपर 8 ची पहिली लढत आणि यानंतर पुढचा सामना असणार आहे फणस डोंगरी. सर दोन्ही कॅप्टन आपण ही इथे उपस्थिती नोंदवा. नेक्स्ट मॅच हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला या सुपर संडे मध्ये पाहायला मिळेल. अगदी 12 नंतर लकी ड्रॉला सुरुवात होईल. आपले नाव नोंदणी तुम्हाला करायचे आहे. स्पोर्ट्स सायकल प्रेक्षकांना आहे. सर्व प्रेक्षक जे येतील त्यांना विनंती राहील, आमचे आयोजक त्या ठिकाणी असतील, आपले नाव आणि गाव आमच्या आयोजकांकडे चिठ्ठीवरती लिहून द्या. एकच चिठ्ठी असेल प्रत्येकाची, डबल असेल त्याला मात्र ते पारितोषिक दिलं जाणार नाहीये. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, आणखीन एक धक्का, मोठा धक्का बसतोय. विशाल म्हात्रे ज्याने पहिल्या लढतीमध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली तोही चाललाय मैदानाच्या बाहेर. एक वेगळी आता ऊर्जा संचारली मैदानामध्ये. वरडी बी टीमच्या खेम्यामध्ये लगातार 2 धक्के 0 धावसंख्येवरती. डीजे मास्टर या ठिकाणी वक्रतुंड मित्रमंडळाच्या सर्व सभासदांना आणि कमिटी मेंबरना विनंती आहे, आपण कुठेही जायचं नाही. अध्यक्षांचं म्हणणं आहे, दत्तादादा आपल्याला या ठिकाणी सांगतायत की आपण कोणीही कुठे जायचं नाही, कारण थोड्याच वेळामध्ये मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होईल. तत्पूर्वी आपण सर्वांना मी एक विनंती करतोय की आपण जिथे कुठे असाल तर आपण इकडे स्टेजवरती यायचं आहे. वक्रतुंड मित्रमंडळाच्या सर्व सभासद सदस्य आपण कुठे जायचं नाही. धन्यवाद. आज कोणीही कुठे जाऊ नका, कारण मोठ्या संख्येने पाहुण्यांची उपस्थिती तुम्हाला या व्यासपीठावर पाहायला मिळेल. विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का? नवीन फलंदाज आलाय त्या ठिकाणी जितेन मात्र स्टॅकिंग एंडला. नेक्स्ट बॉल, पहिल्या 2 बॉल होती 2 विकेट आणि त्यानंतर मात्र आल्या इथे आपण पाहिला पाडो स्वीपचा स्लॉक स्वीपचा हा फटका स्क्वेअर लेगच्या वरून बॉलला फेकलाय, सीमा पार षटकार. फटका राहिला कदर या खेळाडूचा, खेचून मारला, पिकअप शॉट ज्याला म्हणतात. जितेन मात्रे या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ज्या ठिकाणी 2 धक्के दिले होते कुमार पाटीलने कारसापोल टीमला आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र आता आक्रमण करत असताना इनसाइड आउट खेळाचा होता, फटका फसलाय आणि इथे सॉफ्ट डिसमिसल कव्हरच्या वरून खेळायचा होता. इथे आपण पाहिला खतर डाव्या हाताचा गोलंदाज, त्याचा लेग ब्रेक होता, तो त्याला समजता आला नाही आणि इथे मात्र सोपा झेल देत मैदानाच्या बाहेर चाललाय जितेन मात्रे हा खेळाडू. जय श्रीराम. गोल्डन डीजे मंडप डेकोरेशन कारसापोली बेडे करतर यांचंही कौतुक व्हायला हवं. अनेक स्पर्धांमध्ये सध्या पेण तालुक्यामध्ये सर्वोत्कृष्ट डेकोरेशन या ठिकाणी सत्यवानजी पाटील प्रोप्रायटर आहेत गोल्डन डीजे, त्यांच्या माध्यमातून केलं जाते आणि आजही आपण या स्पर्धेमध्ये पाहताय अप्रतिम असं हे मंडप डेकोरेशन. नवीन खेळाडू संकेत बॅकफुटला गेले, कट करायचा, गलीमध्ये हा फटका सजवला, फिल्डिंग थोडीशी खराब, शतरक्ष थोडेसे फंबल झाले आणि त्यानंतर सिंगल घेताना. चला ओमकार लक्की ड्रॉची तयारी करा, कारण 12 नंतर तुमच्याकडे गर्दी होईल. चला संध्याकाळी प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी थांबतील. एक स्पोर्ट्स सायकल घरी घेऊन जाईल एखादा प्रेक्षक ज्याचा नाव येईल तो मात्र लकी राहील, त्याला मात्र एक सायकल मिळेल या स्पर्धेनिमित्तानं. धावसंख्या आपण जर पाहिली धावा धावफलकावरती आहे 7 गडी बाद झालेले आहेत. त्या ठिकाणी 3 टॉप ऑर्डर आघाडीचे खेळाडू झटपट बाद झालेले आहेत. काही क्षणातच युवा सेना प्रदेश कार्यकारिणी सदस्य आदरणीय विक्रांतजी भास्कर जाधव, कोकण रत्न सन्माननीय आमदार भास्कर जाधव साहेबांच्या चिरंजीव, त्यांचं या ठिकाणी तुम्हाला आगमन होताना पाहायला मिळेल. सेन्सिबल सिंगल घेतली, दुसरा रनचा प्रयत्न केला जाईल का तर नाही आहे, कारण आता या मॅच मध्ये आपण पाहता प्रथमेश पाटील हा खेळाडू महत्वाचा घटक राहील कारसाबुली संघासाठी, कारण त्याच्याकडे अफाट कौशल्य आहे, त्याच्याकडे टेक्निक चांगली आहे आणि त्याला मात्र जास्त काळ या विकेटवरती थांबावं लागेल. तत्पूर्वी भूमी 11 फणस डोंगरी टीमचा कॅप्टन टॉम आणि एका बाजूने आपण इन्व्हाइट करूया ओमकार हडपलच्या संघनायकाला. फणस डोंगरी अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. मोठी उत्कंठा आहे आज पेण शहराला किंबहुना ग्रामीण पेण क्रिकेटला की या मॅच मधून कोणता संघ पुढे जाईल.
ओमकार हरपल आपण जर पाहिला 3 षटक समाप्त होण्या अगोदर दोन्ही कॅप्टनला विनंती राहील आपण इथे टॉस साठी रिपोर्टिंग करा. एकाच संघाचे एकाच गावचे हे 2 पार्ट आहेत. टॉम पवारचा संघ आणि एका बाजूने ओमकार हरपलचा संघ. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच यस एक कॅप्टन आलाय. चला दोन्ही कॅप्टनला आपण इथे इन्व्हाइट करूया. फणस डोंगरी टीम कॅप्टन सेकंड ओव्हर बघा थोडासा स्पीडअप करा. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटक समाप्त करायचे आहेत. कुमार टाइम इज मनी असं म्हणतात. महत्वाचा हा क्षण आहे. बॉलिंग मार्क मध्ये आलाय. गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहताय बल्लाल पाटील या ठिकाणी बॉलिंग मार्क मध्ये आलाय. प्रथमेश पाटील हा खेळाडू स्टार्किंग एंडला त्याच्या बरोबरीने संकेत हा खेळाडू नॉन स्टार्किंग एंडला. आजचा शेवटचा दिवस आहे. या स्पर्धेमध्ये मालिकावीर कोण, स्पर्धेतला बेस्ट बॅटर कोण, बॉलर कोण, फील्डर कोण, इथे खेचून मारायचा आहे. फुलर लेनचा बॉल कटर बॉलचा वापर करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रथमेशच्या समोर हा खेळाडू. तिसऱ्या पंचांची मागणी. खरं तर गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप त्या ठिकाणी घेण्यात आलाय. आपण तिसऱ्या पंचांना देखील इन्व्हाइट करूया. बॉलरच्या शैलीवरती आक्षेप त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. समोर गोलंदाज आपण पाहता यंग टॅलेंट बल्लाल पाटील वरडी गावचा हा खेळाडू. आज वरडीचे पाठीराखे मोठ्या संख्येने या ठिकाणी आले असतील. निवृत्ती कोळी खरं तर आमचे मित्र आहेत. क्रिकेट भरपूर चांगलं योगदान त्यांचं राहिलं. भरपूर टेनिस ग्रुपवरती त्यांचा अपडेट पाहायला मिळालं. तेही सामन्याचा आनंद घेत आहेत. पहिला बॉल डॉट टाकलाय प्रथमेश समोर. धावा बनवायच्या. खारसा पोलीस संघाला बॅकफुटला गेले. शफल होऊन जागा बनवली आणि त्यानंतर शॉट ऑन पूलचा हा फटका. पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल षटकार. धीम्या गतीने तुम्ही अखूट टप्प्याचे बॉल प्रथमेशला टाकू शकत नाहीये कारण त्याचा स्ट्रॉंग झोन आहे. ऑन साईडला तो चांगल्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट करतो आणि त्याला मात्र आता या मॅच मध्ये संघाच्या खरं तर मोठ्या धावसंख्येसाठी उभं राहावं लागेल विकेटमध्ये. त्याच्याकडे ती क्षमता. व्यावसायिक क्रिकेट देखील सातत्याने केला. इनसाइड आउट हा फटका. एक्स्ट्रा कव्हरला फटका फसला. झेल खाली क्षेत्ररक्षक अफलातून झेल. वोड कॅच. रनिंग कॅच प्रसन्न पाटीलने पकडलाय आणि इथे मात्र मोठा धक्का बसलाय. बॅटिंग करत असताना टीम खारसापुरीला खेळाडू बाद झाला प्रथमेश पाटील. का खूप चांगला होता परंतु त्याही पेक्षा सुंदर झेल होता कारण एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये त्याने अप्रतिम झेल पकडला. खेळाडू बाद झाला प्रथमेश. एक मोठा आशेचं किरण होतं खरं तर कारच्या सापोली संघासाठी. हा खेळाडू बाद झाला. नवीन फलंदाज अमोल पाटील इन ॲट नंबर 6. आघाडीचे आपण पाहिले जवळजवळ 4 खेळाडू बाद झाले मैदानामध्ये. जितेन आणि अमोल हे 2 खेळाडू अजून उभे आहेत. त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा राहील. बॅटिंग करणाऱ्या कारसापोली संघाला धावा त्यांना बनवायच्या आहेत. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. 3 षटकं समाप्त होण्या अगोदर फणस डोंगरी टीमचे कॅप्टन आपल्याला टॉससाठी रिपोर्टिंग करायचं आहे. आज सर्वोत्कृष्ट मोठी लढत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. मैत्रीपूर्ण लढत म्हणून त्या लढतीकडे आपण पाहूया कारण एका गावचे हे 2 संघ आहेत. एकमेकांच्या आमनेसामने एका मोठ्या स्टेजवरती एका मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. यावेळेस मोठा फटका खेळायचा बिगिट करायचा फटका फसला. झेलखाली क्षेत्ररक्षक आले. अप्रतिम फिल्डिंगचं स्टँडर्ड तुम्हाला या मॅचच्या दरम्यान वरडी बी संघाचं पाहायला मिळालं. दीपेश त्या ठिकाणी होते डीप मध्ये. शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि हा फटका त्या ठिकाणी फसला. अमोल पाटीलचा आल्या पाहुली माघारी परतावं लागेल अमोल पाटील या फलंदाजाला. आहे
अप्रतिम कमबॅक वरडी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. खरं तर सुरुवात झाली होती, प्रथमेश असं वाटलं तर जास्त वेळ उभा राहील, परंतु त्या ठिकाणी मग पाहिलं खरं तर बॉलिंग अटॅक त्याहीपेक्षा सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली वरडी संघाच्या. तर किमान 40 धावा कशा करता येतील याकडे लक्ष द्यावं लागेल. कठोर परिश्रम तोपर्यंत करा जोपर्यंत तुम्हाला स्वतःची ओळख सांगावी लागणार नाही. असं म्हणतात, नाव असं करा की नाव घेताच काम झालं पाहिजे, असं खरं तर काम करावं लागेल. इथे ऑन साईडला हा फटका पिकअप शॉट आहे, मिड विकेट क्षेत्राकडे सजवलाय, सिंगल घेतली, 1 रन आली आहे. आता थोडंसं टेन्शन दबाव राहील कारसापोली संघावरती, कारण सुरुवातीचे खेळाडू झटपट बाद झाले, 5 गडी बाद झाले, अर्धा संघ गारद झाला. पत्त्यांचं घर, पत्त्यांचा बंगला जसा फुंकर मारला की कोसळतो ना, तशी टॉप ऑर्डर कोलॅप्स होताना म्हणून पाहिली. भरपूर गडी बाद झाले, पण धावा फलकावरती आहेत त्या ठिकाणी 15, 5 बाद 15 अशी धावसंख्या आपण पाहत आहे स्कोर कार्डवरती. नेक्स्ट बॉल धीम्या गतीने आपण पहिला बॉल टाकला होता, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 5 बाद 15 ॲक्युरेट 10 मिनिटांमध्ये 2 षटकं संपली. त्यामुळे थोडं स्पीडअप करा कुमार. बरोबर 10 मिनिटांमध्ये आपण 2 षटकं फेकली, त्यामुळे आपण थोडं आम्हाला सहकार्य करा आणि 15 मिनिटांमध्ये 3रं षटक देखील समाप्त करा. क्रिकेटमध्ये शिस्तबद्धता फार महत्त्वाची आहे आणि मी खरं दत्ता कांबळे साहेबांना विनंती करेन, जेव्हा जेव्हा आपली स्पर्धा होईल तेव्हा तेव्हा जेवढी शिस्त लावता येईल या क्रिकेटला, टेनिस क्रिकेटला, पेन टेनिस क्रिकेटला, तेवढं आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहू. कारण खरं तर या स्पर्धेकडं लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. सध्याच्याकडे आपण पाहिला पेणमधील नव्हे तर रायगड जिल्ह्यातील एक उत्कृष्ट डे क्रिकेटचं आयोजन, ज्यामध्ये 3 स्पोर्ट्स सायकल आहेत, एक मालिकाभराची 2 व्हीलर बाईक आहे. खरं तर असे क्षण किंबहुना असे पारितोषिक फार कमी पाहायला मिळतात. आणि आपण पाहता रोज 8च संघ या स्पर्धेमध्ये, 10 संघ नाही आहे, 8 संघ प्रत्येक दिवशी तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. आणि त्याहीपेक्षा आपण जर पाहिलं तर प्रत्येक सामना हा 5 षटकांचा झाला आहे. सुपर 8च्या लढती आज 4 षटकांच्या आहेत, कारण आज मोठ्या संख्येने मान्यवर या व्यासस्पर्धेत येतील. त्याचबरोबरने बक्षीस वितरण सोहळा देखील संपन्न होईल, प्रेक्षणीय लढती याही पाहायला मिळतील. आणि इथे फुल टॉस मिस झालाय, पंचांचा बोट अवकाशाकडे, लेग बिफोर द विकेट, LBW प्लम LB, खेळाडू बाद झाला मैदानाच्या आतमध्ये. प्रणय फेअर क्रिकेट खेळायचं आहे, कोणत्याही प्रकारची सेटलमेंट तुम्हाला या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही. एखादा खेळाडू जर का या अशा गोष्टी करत असेल तर मात्र त्याला ते इंडिव्हिज्युअल प्राइज दिलं जाणार नाहीये. तुम्हाला तुमचं फेअर क्रिकेट अगदी खेळावं लागेल अगदी शेवटपर्यंत. बाईकसाठी आपण एकमेकाच्या झेल सोडता किंबहुना स्ट्राईक रोटेट करता, सामना हरत चालेल परंतु बाईक मिळाली पाहिजे या उद्देशाने खेळणाऱ्या खेळाडूंना इथे बाईक दिली जाणार नाही किंबहुना सायकल देखील दिली जाणार नाही. ही गोष्ट आमच्या आयोजकांनी केली आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंना विनंती करेल, आपलं पेनचं क्रिकेटचं स्टँडर्ड हे खतर प्रचंड डेव्हलप झालं पाहिजे आणि प्रत्येकाने पेन क्रिकेटचा आदर्श घ्यायला हवा. असं करतं खेळ तुमच्या माध्यमातून आम्हाला अपेक्षित आहे. सिंगल आली, दबाव प्रचंड वाढलाय कारसापोली संघावरती, परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे तो म्हणजे जितेन म्हात्रे. संकेत म्हात्रे हा खेळाडू, त्याच्याकडे देखील मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. 5व्या क्रमांकाचा हा खेळाडू. यावेळेस उडवला बॉलला, टॉप एज घेतला बॉल, चला डीप मध्ये, पहिली धाव पूर्ण केली आहे. 2रा रनचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि इथे मात्र आपण पाहिला 2 धावा सहजगत्या कंप्लीट. चला दोन्ही 12 आपण शांत बसा, आपण खेळाडू कक्षामध्ये नाही आहेत, समालोचन कक्षामध्ये, त्यामुळे प्लीज. प्रेम पाटील हा खेळाडू तर आपण पहिली विकेट हॅट्रिक पूर्ण करणारा गोलंदाज, मैदानामध्ये पहिल्या दिवसामध्ये त्याने विकेट हॅट्रिक पूर्ण केली होती असा हा गोलंदाज प्रेम मैदानामध्ये आहे. धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये 6 गडी बाद 18 अशी धावसंख्या आपण पाहता. 3रं षटक मार्गस असताना फुल टॉस लॉफ केला बॉलला, प्रॉपर टायमिंग आणि बॉल मात्र चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार, षटकार. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी, वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये, टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. क्या बात आहे. मी मगाशी म्हटलं होतं खरं संकेत अजूनही मैदानामध्ये उभा आहे.
तो धावा बनवू शकतो आणि त्याने मात्र आता सिद्ध केलंय. आज एक षटकार लगावत 6 धावा इथे आल्या आणि धावसंख्या आता प्रचंड वाढली. 24 धावा धावफलकावरती इथे पाहायला मिळतील. 2.4 आणि धावा देखील आपण पाहिल्या 24. आता 2.5 25 धावा. 2.5 चेंडूचा खेळ संपला आणि धावा धावफलकावरती आल्या 25. 6 गडी बाद 25 अशी धावसंख्या आपण पाहत आहे स्कोर कार्डवरती. अप्रतिम कमबॅक. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. फणस डोंगरी आणि फणस डोंगरी. सूचना राहील दोन्ही टीमच्या कॅप्टनला. चला आपण दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. याही वेळा आपण पहिला ऑन साईडमध्ये हा फटका खेळून काढलाय. अलॉंग द कार्पेट डीपमध्ये चांगली फिल्डिंग. फक्त सिंगल इथे रन मिळाली. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती लागली ती म्हणजे 26. 6 गडी बाद 26 आता अंतिम षटक आहे. चला कुमार भरपूर चांगल्या पद्धतीने आपण स्पीड घेतलाय. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग समाप्त करायचे आहे आणि चांगलं योगदान आपलं राहिलंय. लास्ट ओव्हर आहे. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत. लास्ट ओव्हरमध्ये टार्गेट सेट करायचं आहे. जास्तीच्या धावा कशा करता येतील याकडे आता लक्ष द्यावं लागेल संकेत आणि त्याच्या बरोबरीने महेश म्हात्रे या 2 फलंदाजांना. अमरापूर विभागामध्ये आपण गेलात की अगदी डाव्या बाजूला टर्न वळलात की नक्कीच आपण पहिला वरेडी, खारसापोली, बेडे ही गावं तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याच परिसरातील हाकेच्या अंतरावरती असणारी 2 गावं आहेत आणि या 2 गावांचे हे 2 संघ आहेत. आज मात्र एका मोठ्या स्पर्धेमध्ये पेणच्या या क्रीडांगणावरती छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती एकमेकांच्या विरुद्ध या ठिकाणी संघर्ष करताना तुम्हाला पाहायला मिळतात. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग मार्कमध्ये आलाय ओमकार पाटील हा खेळाडू. समोर आपण पाहता महेश म्हात्रे या फलंदाजाला. अभी नाही तो कभी नाही. शेवटचं षटक निर्णायक आहे. अकूट टप्प्याचा बॉल शॉटम पूल केलाय. पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल. सुरुवात चांगली झाली आहे. षटकार आलाय खारसापोली टीमला. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. महेशच्या बॅटमधून आता षटकार आला. खरं तर मागच्या षटकामध्ये संकेत त्याच्या बॅटमधून षटकार पाहिला आणि इथे महेशच्या बॅटमधून षटकार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन. असं वाटलं होतं एखादा मोठा फटका या बॉलवरती येईल पण तसं काही घडलेलं नाही आहे. चला आता हाईट फॅक्टर पंचांना सांगतात खेळाडू. एकदा बॉल बॅटला लागला नाही की काहीतरी अपेक्षा करायच्या पंचांकडून. पण पंच अगदी सतर्क आहेत. योग्य तो निर्णय देतील. सिंगल रन बाईच्या स्वरूपात सारखा बॅटकट आहे. बाईची सिंगल आहे. यस याही महत्वाचे हे डिसिजन आहेत कारण 1 रन 1 गुण, 1 विकेट 5 गुण असे कधी स्पर्धेचे रूल्स आहेत. यावेळेस आपण पहिला बॉलर बॅक ड्राईव्ह स्ट्रेट हिट सेफ शॉट झाला म्हटलं जातं. अगदी सुरक्षित फटका जिथे कोणी नाही अशा ठिकाणी मात्र खेचून मारलाय. 4 धावा या फटक्याने दिल्या खारसापोली संघाला. नावात नाही तो कम रुबाब त्याचा मोठा. रुबाब त्याचा मोठा. रुबाब त्याचा मोठा. 37 रन. सदीस धावा धावफलकावरती 6 गडी बाद झाले आणि 37 रन. टार्गेट मी मगाशी म्हटलं 40च्या आसपास पोहोचायचं आणि हा प्रयत्न आता खारसापोली संघाकडून होताना पाहायला मिळाला. स्क्वेअर कट अफलातून टायमिंग. बॅकफुटला गेले आणि त्यानंतर मात्र स्क्वेअर कटचा हा मादक क्रिकेटचा मादक सौंदर्य दाखवणारा फटका येतोय. संकेतच्या बॅटमधून 4 धावा मिळतील खारसापोली संघाला. साऱ्यांना वाटतोय नवला दोस्ती यारी सहाई कैवारी. साऱ्यांना वाटतोय नवला दोस्ती यारी सहाई कैवारी. टीके चषक ठेवलाय आमच्या. आता एक कमबॅक, गुड कमबॅक मैदानामध्ये पाहायला मिळाला. जबरदस्त कमबॅक खारसापोली संघाचा. आघाडीचे खेळाडू झटपट बाद झाले परंतु धावांचा प्रेशर जो खरं तर संघावरती यायला हवा होता तो मात्र कमी केलाय. पुन्हा एकदा स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप. लॉंग ऑफच्या बाहेर बॉल चाललाय. 1 बाउन्स इनटू द फॅन्स. चौकार. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. क्या बात आहे. संकेत हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये इम्प्रेसिव्ह फलंदाजी करतोय.
अंतिम क्षणाला तो गॅप मध्ये फटके खेळतो. 8 बॉल मध्ये त्याने आतापर्यंत केल्या 22. संघाची एकूण धावसंख्या लागली धावफलकावरती 45. स्कोरिंग शॉट येईल का लास्ट बॉल वरती. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. इथे मात्र हा निर्धाव चेंडू टाकलाय. पहिलं सत्र संपलं. या षटकामध्ये आल्या 18 धावा, ज्या खरं तर खारसापोळी संघाला गरजेच्या होत्या, आणि एकूण धावा आल्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 45. 6 गाडी बाद 45. 19 रन खर्च करत असं आपण पाहिलं. चला दोन्ही कॅप्टन फणस डोंगरी. चला कॅप्टन टॉस साठी या प्लीज. तालुक्याची मानाची स्पर्धा खेळाडू टाकती जीवारदा. धन्यवाद. चला फणस डोंगरी संघाच्या कॅप्टनला पुन्हा एकदा शेवटचा कॉल आहे. दोन्ही कॅप्टन टॉस साठी आपण प्लीज. टॉम पवार, ओमकार, मॅच तुम्हाला खेळायची आहे, अन्यथा पॅनल्टी षटकांमध्ये कपात होईल. सामना 3 षटकांचा खेळला जाईल. लक्षात द्या दोन्ही कॅप्टनला विनंती. आज डिसिप्लिन बाय डिसिप्लिन आज लढती पाहायला मिळतील. हॅलो, चला प्रेक्षक लाईनच्या बाहेर बसा. कृपया लवकरात लवकर यायचं आहे. पेण फणस डोंगरी ओमकार हरपाल यांचा संघ भूमी 11 स्टार पेण फणस डोंगरी. कृपया आपण लवकर यायचं आहे. सिद्धिविनायक डोंगरी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. भूमी 11 संघाचे कॅप्टन आपण लवकर यायचं आहे. भूमी आहेत ना तर चला मॅचकडे आपण बोलूया. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो प्रथमेशला. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज झाला. बॅकफुटला जाऊन फक्त स्टेअर केले चेंडूला. अतिशय सुंदर अशा पद्धतीचे चेंडू या ठिकाणी फटका खेळला. एक सिंगल धाव जरूर मिळेल. चांगले गोलंदाजी प्रथमेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. खरं तर आजचा दिवस आपण पाहायला गेला तर DK चषकाचा शेवटचा दिवस, अर्थात मेगा फायनलचा दिवस आपण पाहणार आहोत. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्वकार्य सुसर्वदा. खरं तर गणराच्या चरणी नतमस्तक होऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना देखील मानाचा मुद्रा करून आपण या स्पर्धेच्या दिशेने वळूया. पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने कार्पेटच्या माध्यमातून चेंडूला या ठिकाणी जरूर फटका खेळला होता. 1च धाव मिळेल. चांगली गोलंदाजी सुरुवात तर चांगली पाहायला मिळते. 46 धावांचा टार्गेट आहे. 45 धावा झाल्यात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण जरूर पाहणार आहोत. हॅलो, इकडे नाणेफेकचा कौल केला जातोय. दोन्ही बाजूला डोंगरी संघ आहेत. एका बाजूला सिद्धिविनायक डोंगरी आणि दुसरीकडे आपण बघतोय की भूमी 11 स्टार डोंगरी. चेंडू चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रो 4. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. DK चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. धन्यवाद डीजे. हॅलो धन्यवाद. या ठिकाणी आपण बघतोय की या स्पर्धेचे सर्वेसर्वा दत्ता कांबळे यांच्या हस्ते या ठिकाणी नाणेफेक केलं जात आहे. तर सिद्धिविनायक डोंगरी संघाकडून या ठिकाणी कॉल केलं गेलं होतं, पण टॉस जिंकलाय या ठिकाणी भूमी 11 पेण फणस डोंगरी संघाने. काय निर्णय असणार आहे? आम्ही डिसिजन थोडा पेंडिंग ठेवतो, कारण विचार करून सांगतो. विचार करून सांगताय, पण महत्त्वाचा मॅच तुमच्यामध्ये या ठिकाणी लढत कशी असेल? कारण दोन्ही संघ तुमचेच आहेत, एकाच आळीमधील आहेत, डोंगरीवरचे संघ आहेत. कशी लढत होईल, काय सांगाल? लढत खूप चांगली होणार आहे, कारण या सामन्यासाठी आम्हाला जाम प्लॅनिंग केली आम्ही, आणि चांगली लढत होईल. दुसरीकडे आपण बघतो तुमच्याकडे ओमकार हरपाला असेल, तिकडे प्रमोद सावंत, नरेश सावंत आपल्यासोबत या ठिकाणी जोडला गेला आहे. तर त्यांची खेळी सुद्धा आपल्याला माहिती आहे तालुक्याला, की या ग्राउंड त्याच्यासाठी लकी आहे. त्याबद्दल काय सांगशील? तिकडे ओमकार हरपाल असेल तर आमच्याकडे पण चेतन घरत आणि कुणाल मोकल आहे. चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच या ठिकाणी आमचे प्रमोद सावंत माझ्यासोबत आहेत. तुमच्यामध्ये मॅच आहे, काय सांगशील? नक्कीच आज यंगस्टार फणस डोंगरी संघ हा खरंच आज वरच्या लेवलला खेळतोय. खरोखर त्यांच्याकडे खूप चांगले प्लेयर आहेत. आम्ही नक्कीच त्यांना एक लढत देण्याची प्रयत्न करू. आम्ही नक्कीच प्रयत्न इथं दिसेल आमचा हाच प्रयत्न असणार आहे. नक्कीच गेम आहे. DK चषकामध्ये आपल्याला खेळायला मिळतंय. आपल्याला दोन्ही संघ या ठिकाणी आता समोरासमोर आलेल्या DK चषकाबद्दल आपण काय सांगाल? नक्कीच DK चषक मला वाटतं हा पर्व तिसरा आहे
पण हा पर्व तिसरं नसून खरोखरच असं वाटतंय की 10 वर्षाचं आयोजन इथे दिसतंय आपल्याला. कारण की DK चषक दरवर्षी व्हावा हे आमचं मनापासून ध्येय आहे की DK चषक हा व्हावा. तसं अनिकेत चषक असतो, DK चषक, बालगुड्डू बरवायचे, हे चषक आम्हाला खेळण्यासाठी खूप मजा येते. नक्कीच नक्कीच, कारण प्रेक्षक वर्ग तेवढेच आपल्या पाठीमागे असतात. धन्यवाद. इकडे आपण बघतोय की या ठिकाणी खार सापोली संघ ज्या वेळेला बॅटिंग करत होता त्यावेळेला अशाच विकेट जात होत्या, तर इकडे सुद्धा आता परिस्थिती या ठिकाणी बदललेली पाहायला मिळते आणि हा मॅच जो ग्राउंडवरती चालू आहे तो सुद्धा टफ फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वळूया कॉम्बॉक्स मध्ये. धन्यवाद सुभाषजी टेंबे सर. आपण पाहतोय थोड्याच वेळात या ठिकाणी पाहुण्यांचं शुभागमन देखील होणार आहे. आपले वनाश्री धनंजय क्षीरसागर सर, ACP उरण या साहेबांचं देखील थोड्याच वेळात या ठिकाणी या व्यासपीठावरती शुभागमन होणार आहे. आपण पाहतोय तर सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी जरूर आपण स्वागत देखील करणार आहोत. चला मॅचकडे आपण जरूर या ठिकाणी बोलतोय. धावफलकावरती धावा झाल्यात आपण पाहतोय 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लागल्या 10 धावा. चांगली सुरुवात. 46 धावांचा टार्गेट आहे. आपण या ठिकाणी जरूर पाहतोय एक चांगली लढत एका बाजूने असेल. आपण पाहतोय 11 धावा लागल्या धावफलकावरती, माफी असावी. चला मॅचकडे पुन्हा एकदा बोलूया आपण. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज बॉलर कोण आहे? आदेश मात्रेला आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये. दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. पहिला बॉल दुसऱ्या षटकातला. या ठिकाणी चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला चेंडू. चांगला बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिला चेंडू, डॉट बॉल पाहायला मिळतोय. खरं तर पहिल्या षटकामध्ये प्रथमेशनं खर्च केल्या 11 धावा. त्यानंतर या ठिकाणी षटकाला सुरुवात झाली आणि पहिला चेंडू डॉट बॉल पाहायला मिळाला. चांगला चेंडू. पुन्हा एकदा होईल मॅचला सुरुवात. 11 धावा लागल्या धावफलकावरती. पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर पॅडवरती. चेंडू अदुलला रनआउटची नामी संधी. एक मोठी विकेट. अपील जोरदार केले परंतु अपील या ठिकाणी जरूर फेटाळले. एक धाव मिळेल मी तर म्हणेन. लेग बायच्या स्वरूपात एक धाव जरूर स्कोर मध्ये ऍड केली जाईल. रेफर जरूर या ठिकाणी केलाय. तर फलंदाज बाद. कुमार फलंदाज या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. पहिली विकेट वरेडी टीमला आपण पाहतोय. आपण पाहतो चांगली फलंदाजी करायला पाहिजे होती. कमी धावांचा टोटल आहे परंतु उभारण्याचा प्रयत्न जरूर या ठिकाणी केला होता. रनआउटची मी तर नक्कीच म्हणेल की अतिघाई संकटात नाही असा नक्कीच म्हणावा लागेल कुमार या फलंदाजाला. कारण तो खूप घाई केली, रन घेण्याचा प्रयत्न केला परंतु रनिंग थोडीशी कमी पडली. आता नंतर या ठिकाणी तंबूचा रस्ता दाखवलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय अजय. नक्कीच गोल्डन डीजेच्या माध्यमातून आपण IPL धून या ठिकाणी जरूर ऐकतोय. चला मैदानामध्ये परत या ठिकाणी बोलूया आपण. मयुरेशला आमंत्रित केलंय. स्ट्राईकवरती फलंदाज मयुरेश आपण पाहू शकाल. 46 धावांचा टार्गेट आहे. ते 46 धावांचा टार्गेट या ठिकाणी कशा पद्धतीने चेस केलं जाईल हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल वराडी संघाच्या माध्यमातून. चला स्पीडअप करा प्लीज. आज मात्र आपल्याला मेगा फायनल या मैदानावरती खेळवायचे त्यामुळे
DK चषकाचे आज फायनल पाहायला मिळेल. यॉर्क केला चेंडूला, यस अपील केले, अपील केले जरूर. अंपायरचा इशारा येणं बाकी. यस थर्ड अंपायर कडे रेफर केला डिसिजन आपण पाहतोय. यस थर्ड अंपायर घेतलाय. आपण पाहतोय थर्ड अंपायर कडे या ठिकाणी डिसिजन नक्कीच रिफर केला. आमचे थर्ड अंपायरच्या भूमिकेत संतोषी चौधरी सरांना आपण पाहू शकाल. डिसिजन थोड्याच वेळात आमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. तर पुढची मॅच आपण पाहणार आहोत भूमी 11 यंग स्टार फणस डोंगरी. तर त्याच्या अगेन्स्ट असेल आपण पाहू शकाल सिद्धिविनायक फणस डोंगरी. तर नक्कीच या ठिकाणी पॅकर देखील आहेत भूमी 11 यंगस्टर फणस डोंगरीचे. निलेश पाटील उर्फ दादूस यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. तर फलंदाज या ठिकाणी सुरक्षित असणार आहे, लक्ष असू द्या. चला मॅचला पुन्हा एकदा सुरुवात आपण करूया. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही, सुरक्षित असेल फलंदाज. तर चला निलेश पाटील यांना विनंती असेल भूमी 11 यंगस्टर फणस डोंगरीचे पॅकर. तर आपण समालोचक कक्षामध्ये अर्थातच व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. बोलूया पुन्हा एकदा मॅचकडे. आपण पाहतो 46 धावांचं टार्गेट आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. सकाळचं सत्र थोडंसं ड्यू फॅक्टर जरूर असेल या मॅचमध्ये. चांगली बॅटिंग करावी लागेल. डॉट बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा या ठिकाणी सरळ यष्टांवरती चेंडू बदललाय. फलंदाज दुसरा या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला. DK चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. DK चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. DK चषक ठेवलाय आमच्या पेन. धन्यवाद. जे आपण पाहतो निलेश पाटील आपण व्यासपीठावरती या. खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्याकडून देखील आपल्याला व्यासपीठावरती बोलवण्यात येत आहे. प्लीज आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. दोन विकेट आतापर्यंत गमावल्यात गावदेवी वरडी संघानं. 46 धावांचा आहे, परंतु या ठिकाणी टोटल मात्र थोडंसं जड जाईल की काय. तीन विकेट गेल्या आतापर्यंत आपण पाहतोय. अंपायरचा इशारा या ठिकाणी येतो. इट्स वाईट बॉल. 1 तरच्या स्वरूपात स्कोरमध्ये जरूर धावसंख्या ऍड केली जाईल.
खरं तर खूप सारे प्रेक्षक देखील आपण पाहतोय. भूमी 11 फणस डोंगरीचे खूप सारे पाठीराखे देखील आलेत. तर नक्कीच आमच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी निलेश पाटील यांचं शुभागमन झालंय. त्यांना देखील त्यांच्या संघासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि या ठिकाणी व्यासपीठावरती विचार केला तर धावा लागल्यात 14 धावा. 3 धावांचं षटक या ठिकाणी फेकलं गेले गोलंदाजाच्या माध्यमातून. 14 धावा लागल्या धावफलकावरती. अजूनही 18 बॉल आणि गरज असेल 32 धावेची. तदवर आपण देऊया एक सुवर्ण संधी DJ गोल्डन. थँक्यू DJ. आपण पाहतोय चांगली लढत पाहायला मिळेल. अजूनही 18 बॉल आणि 32 धावेची गरज असेल या मॅचमध्ये. कुठला गोलंदाज वापरला जाईल पुन्हा एकदा आपण पाहतो. 14 धावा लागल्या धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 बॉल 5 ओव्हरची ना 4 ओव्हरची 12 बॉल 4 ओव्हरची मॅच. 12 बॉल 32 धावेची गरज असेल या मॅचमध्ये आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच आपण पाहतोय. चांगली लढत पाहायला मिळेल. 12 बॉल 32 कसं समीकरण राहिलं आपण पाहतोय. 12 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. चला मॅच सुरू करा. मॅचला होईल सुरुवात. आपण पाहतोय 12 बॉल 32 धावेची अद्याप गरज असेल गावदेवी वरडी संघाला. 14 धावा लागल्या अद्याप धावफलकावरती. आता मात्र आक्रमण रूप धारण करावं लागेल गावदेवी वरडी संघाच्या बॅटरला. आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जितेश म्हात्रेला आपण पाहतोय निरीक्षण मध्ये. तिसऱ्या षटकाला होईल सुरुवात. चांगला बॉल स्टेटेड केला. क्षेत्ररक्षक जरूर आहेत त्या ठिकाणी. मिसफील्ड पाहायला मिळाली. नशिबाची साथ. चेंडू फरार. चौकार. तालुक्याची मानाची स्पर्धा खेळाडू टाकती जीवारधा. खेळाडू टाकती जीवारधा. खेळाडू टाकती जीवारधा. DK दादा कार्य सम्राट मनान है तो साधा. मनान है तो साधा. मनान है तो साधा. चांगली फलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. जरूर आपण पाहतो चौकाराच्या मदतीने धावफलकावरती वाढ होईल. 18 धावा लागतील धावफलकावरती. चांगले बॅटिंग. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. नेक्स्ट बॉल पॅडवरती जरूर या ठिकाणी चेंडू बदललाय. यस विकेट. LBW च्या स्वरूपात फलंदाज बाद. वक्रतुंड मित्रमंडळ पेण आयोजित भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा DK चषक 2024 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. नेक्स्ट मॅच भूमी 11 पेण फणस डोंगरी विरुद्ध सिद्धिविनायक पेण फणस डोंगरी. डोंगरीमध्ये ही लढत होणार आहे. रुपेश पाटील विनायक पाटील यांचे मित्र रुपेश पाटील या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती आहे कृपया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये अतिथी कक्षामध्ये येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. 10 चेंडू 28 असं समीकरण आपण पाहतोय. बॅकफुटला जाऊन फक्त कट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु मैन अंबारच्या भूमिकेत आपल्याला पंच पाहायला मिळते. इट्स अ व्हाईट बॉल. अव्वांतरच्या स्वरूपात धाव जरूर ऍड केली जाईल. आता मात्र पुन्हा एकदा इक्वेशन चेंज होईल. 10 बॉल 27 धावीची गरज. उमरडे प्रीमियर लीगचे अध्यक्ष माजी अध्यक्ष विजय भोईर विजयदादा भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे कृपया आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण आसनस्थ व्हायचं आहे. थँक्यू. नक्कीच आज खूप मोठ्या संख्येने आज मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतील. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. आलाय षटकार. एक नवी संजीवनी देणारा हा बिग स्ट्रोक.
डीजे आपण पाहतोय. मोठा तडाखा या ठिकाणी जरूर आलाय. आल्या बॅटचा फेस ओपन केला आणि मोठा फटक्याला या ठिकाणी कन्वर्ट केलाय. अशा फटक्याची नितांत गरज असेल. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहू शकाल. एका बाजूने असेल भूमी 11 फणस डोंगरी, तर दुसऱ्या बाजूने असेल सिद्धिविनायक फणस डोंगरी. 9 बॉल 21 धावेची अद्याप गरज. पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलाय आणि फेकून दिलंय. मिड विकेटच्या डोक्यावरना लांब लांब षटकार. डीजे 8 बॉल 15 धावेची गरज. 8 चेंडू 15 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. बल्लाल पाटीलच्या बॅट मधना 2 षटकार आलेत आणि नक्कीच पूर्ण गणित देखील बदलावून टाकलंय बल्लाल पाटील या फलंदाजाने. चला स्पीडअप करा प्लीज. आपल्याला खूप सारे मॅचेस देखील खेळवायचे आहेत. प्रथमेश आपल्याला विनंती असेल. 8 बॉल 15, 8 चेंडू 15 धावेची गरज अद्याप असेल. आपण पाहतो लगातार 2 षटकार पाहायला मिळाले आणि या षटकारच्या मदतीने आपण धावफलक पुढे सरताना पाहायला मिळालाय जरूर. आता आपण पाहतोय 8 बॉल 15 असं समीकरण. चांगली मॅच या ठिकाणी पाहायला मिळेल. सुपर 8 ची लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. गावदेवी वरडी संघाच्या माध्यमातून बल्लालने आल्या 2 षटकार खेचले आणि आपल्या संघाला जरूर या ठिकाणी विजयाची आशा दाखवले. परंतु कशा पद्धतीने अजून या ठिकाणी बॅटिंग केली जाईल आणि आपल्या संघाला मात्र पुढच्या फेरीमध्ये जरूर दाखल केलं जाईल. नॉकआउटची मॅच आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. हरेल तो संघ खरं तर DK चषकाला या ठिकाणी पूर्णविराम देईल, परंतु जिंकेल त्याचा प्रवास मात्र नक्कीच पुढे आपल्याला पाहायला मिळेल. 8 बॉल 15 धावा असं समीकरण आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगला बॉल पडल्यानंतर थोडंसं या ठिकाणी बाहेरच्या दिशेने काढलं होतं चेंडूला. स्वप्नील, आपण बघतोय की या स्पर्धेला अनेक जण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत आणि त्याच्यामध्ये आणखीन एक महत्त्वाची भर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. ते रायगड जिल्ह्याचं एक डॅसिंग नेतृत्व, ज्यांच्याकडून नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व ज्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. माजी आमदार सन्माननीय पंडित शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. शेतकरी कामगार पक्षाचे ठाण्या वाघ म्हणून ज्यांची ख्याती आहे असे सन्माननीय माजी आमदार पंडित शेठ पाटील साहेब यांचं थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आगमन होतोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करणार आहोत. थँक्यू. या ठिकाणी मिसफील्ड थोडी पाहायला मिळाली. 1 धाव तिथे 2 धावा जरूर या ठिकाणी खर्च केल्या आणि आता मात्र इक्वेशन पुन्हा एकदा चेंज होईल. 6 बॉल आणि 13 धावेची गरज. 6 चेंडू 13 धावा. गोल्डन डीजे. सहा बॉल आणि 13 धावेची गरज असेल या मॅच मध्ये. आपण पाहतोय नेक्स्ट मॅच देखील एकाच गावातील 2 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एक मोठी लढत, बिग फाईट लढत आपल्याला पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा प्लीज. खारसापोली संघ आपल्याला विनंती असेल. खरं तर प्रथमेशच्या नेतृत्वाखाली सगळे संघ नक्कीच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. चांगला संघ जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 13 धावेची गरज अशी गरज असेल नक्कीच. गावदेवी वरडी संघाला चांगले बॅटिंग करावी लागेल या धावा चेस करण्यासाठी. आपण पाहतोय विशाल पाटील, विशाल म्हात्रे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. विशालला चांगली कामगिरी करावी लागेल. तसेच बॅटिंग करणाऱ्या संघाला देखील या ठिकाणी आपल्या संघासाठी जिंकायचं आहे. या अनुषंगाने जरूर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल. आपण पाहतोय. चला मॅच सुरू करा प्लीज. 6 बॉल 13 धावा असं समीकरण आपण पाहतोय. हॅलो, हे समोरचे प्रेक्षक जे आहेत त्यांना विनंती असणार आहे, तुम्ही थोडेसे ती ग्रीन पट्टी बघा जी आहे, ग्रीन पट्टी तिच्या मागे उभे राहा. थोड्या वेळात मान्यवरांचं आगमन होणार आहे, त्यामुळे जी ग्रीन पट्टी आहे बघा, हे समोरचे प्रेक्षक प्लीज जरा विनंती असेल ग्रीन पट्टीच्या मागे उभे राहा ना प्लीज.
ही ग्रीन पट्टी लावली बघा बाउंड्री लाईनला, तिच्या मागे उभे राहा, कम्प्लिटली मागे उभे राहा. हां येस, धन्यवाद तुमचं सर्वांचं. मी ग्रीन पट्टीच्या फक्त मागे उभे राहायचं आहे. थँक्यू. नक्कीच डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, आपण पाहतोय एक धाव घेतली सहजरित्या पूर्ण, आपण पाहतो. आता मात्र पुन्हा एकदा इक्वेशन चेंज होईल. 4 बॉल आणि 12 धावेची गरज. बल्लाल आला स्ट्राईक वरती. बल्लालच्या बॅटमध्ये आपण 2 षटकार पाहिलेत, परंतु या ठिकाणी एंड थोडासा चेंज असेल. बल्लालसाठी एक जरूर आपण पाहतो एक संधी असेल 2 षटकार मोठे लगवून आपल्या संघाला विजय प्रस्थापित करून देणं, परंतु केलं जाईल का? समोर देखील वेगळा गोलंदाज असणार आहे, हे देखील विसरून चालणार नाही. 4 बॉल 12 धावेची गरज. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल का? एखादा मोठा फटका पुन्हा एकदा वर्चस्व गाजवेल गावदेवी वरडे संघाच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल हुक केला चेंडूला, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर एक धाव घेतली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? नाही होणार. एकच धावेवर ते समाधान मानावे लागेल. 3 बॉल 11 धावेची अद्यापही गरज असेल, आपण पाहतोय. मॅच बनू शकतो. एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन करेल गावदेवी वरडी संघ, परंतु एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा अडचणी वाढवेल गावदेवी वरडी संघाच्या. चला मॅच चालू करा प्लीज. खूप सारा वेळ घेतला जातोय, लक्ष असू द्या. 3 बॉल 11 धावेची अद्याप गरज असेल, आपण पाहतो. एखादा षटकार एखादा चौकार पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करेल. खरं तर प्रेक्षकांना अशाच मॅच बघायला आवडत असतात. एखादा मोठा फटका या ठिकाणी जोरदार हिट करण्याचा प्रयत्न आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय, सर्कल मध्ये चेंडूला अडवला, फेकल, सिंगलच घेतली जाईल. 2 बॉल 10 धावेची गरज. बल्लालला चांगली बॅटिंग करावी लागेल. मगाशी देखील मी उल्लेख केला, त्याच्या बॅटमधनं 2 षटकार आलेत. आता मात्र एखादा मोठा स्ट्रोक या जरूर या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करून देईल, परंतु तो येईल का बल्लालच्या बॅटमध्ये हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असेल. नक्कीच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झाला, आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. 2 बॉल 10. मोठा फटका, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परंतु फटका फसलाय. या ठिकाणी विकेट मिळेल. चांगला झेल त्या ठिकाणी पकडला मिड विकेटला. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. वक्रतुंड मित्र मंडळानी आयोजन केलाय भारी. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरामध्ये. टीके चषक ठेवलाय आमच्या पेन शहरात. थँक्यू डीजे. आपण पाहतोय खरं तर 1 बॉल 10 धावेची गरज. एखादी चुकी थोडीशी महागडी पडू शकते, परंतु एखाद्या चुकीचा फायदा. 1 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. 1 चेंडू मध्ये 10 धावा येतील का नाही येतील, पण इकडे मात्र या ठिकाणी आपण बघतोय शेतकरी कामगार पक्षाचे ठाण्या भाग, ज्यांची या ठिकाणी रायगड जिल्ह्यामध्ये खरं तर एक नामांकित व्यक्ती म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध ओळख आहे. अर्थात माजी आमदार सन्माननीय पंडित शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मनपूर्वक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. फक्त प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्ही जरा रस्ता मोकळा ठेवायचा आहे. या ठिकाणी मुलुक मैदानी तोप, रायगडची मुलुक मैदानी तोप सन्माननीय पंडित शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या समवेत आलेल्या सर्वच मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. मानकुळेचे माजी सरपंच सन्माननीय सत्यविजय पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. त्यांच्या समवेत अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी येत आहेत. या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. पण पंचायत समितीचे माजी सदस्य सन्माननीय निलकंठ भाई दिवेकर यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. आलेल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत. रायगड जिल्ह्याची मुलुक मैदानी तोफ शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार सन्माननीय पंडित शेठ पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सुस्वागतम, शुभ स्वागतम, अथ स्वागतम. ॲडव्होकेट महेशजी ठाकूर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच या ठिकाणी अन्न व प्रशासक अधिकारी DM पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. तसेच या ठिकाणी खरेदी विक्री संघाचे सत्यविजय पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच आमचे सुभाषजी पाटील पेणचे सामाजिक कार्यकर्ते यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय.